हाय. तर सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत तुम्ही? मस्त ना, मजेत ना? तर आम्ही पण मस्तच आहे. सध्या तर आमची ट्रिप चालू आहे, गावोगाव फिरायची ट्रिप चालू आहे. तर मी तुम्हाला माहितीच आहे की मी आलेले आहे आत्याच्या मुलीच्या इथे. खूप साऱ्या गमती जमती एन्जॉयमेंट चालू आहे. आणि आयतं ताट जर जेवायला भेटत असेल तर मला इथे राहायला खूपच आवडेल, कारण इथं असल्यावरती रोज आयतं ताट भेटतं जेवायला, कारण की कुठल्या कामाला हातच लावू देत नाही. तर असो, तर आता काय करताय, आपल्या घरी जावंच लागणार आहे आज ना उद्या. तर शेवटी आज घरी जायचा योग आलाच परत. तर ह्या तुम्ही बघत असाल त्यांच्या घराशेजारच्या बैलांचा गोठा आहे, आणि तिथलं जे शेळीचं पिल्लू होतं ते खूप सुंदर शेळीचं पिल्लू होतं. तर असो, आज आमची बस आहे 1 वाजताची परत जायची, आणि आम्ही 12:30 ते 12 वाजताच तयारी करून बसलो, आणि आम्हाला काय घरामध्ये दमच निघेना. नाही, चल लवकर, बस जर निघून गेली तर मला अडकून बसावं लागेल आणि मग चिंता वाढेल, कारण की तिकडे जे साहेब येणार होते आमचे घ्यायला, त्यांना जायचं होतं 3-3:30 वाजता पटावरती, म्हणजे बैलगाड्याच्या शर्यतावरती. तर त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी फोन करून की तू 9:30 वाजताची जी बस असते ती 9:30 वाजताची बस पकड, आणि त्याच बसने ये, म्हणजे मी तुला 1 वाजता बरोबर घ्यायला येतो. आणि ते बरोबर 1 वाजताच ज्या बसस्टॉपवरती तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवला जो बसस्टॉप आहे, त्या बसस्टॉपवरती ते 1 वाजताच येऊन बसले होते, आणि मी इथेच 1 वाजला तरी इथेच होते. आणि मला ते सारखे फोन करत होते की निघलीस का, निघलीस का, मी बसस्टॉपवरती जाऊन पोहोचलो, तू निघलीस का. आणि मी त्यांना सांगत होते की मी ऑन द वे आहे, मी बसमध्ये बसलेले आहे. पण मी बसमध्ये काही बसले नव्हते, कारण की बसच 12:30 पावणे 1 वाजता लागणार होती. आणि जेव्हा ती बस लागली, आली इकडनं तळोदीवरनं, ती बस 1ला सुटणारी बस नेमकी त्याच दिवशी 1:30ला सुटली. त्याच्यामुळे माझी अजून चिडचिड व्हायला लागली, कारण की मला सारखे फोन येत होते. त्यांचा तिकडे पारा गरम होत होता, त्या पाऱ्यामुळे माझं इकडं चिडचिडपणा वाढू लागला होता. तर असो, हा पुढचा मुद्दा आहे, पण हे त्याच्या अगोदरचं खूप छान असं त्यांच्या घराच्या शेजारी गाईचा गोठा आहे. ताजं ताजं दूध सगळं छानपैकी, आणि समोरच चिंचेचं झाड मस्तपैकी. आणि ही सॉरी, बैल आहे वाटतं. तर मी गाय पण नाही म्हणत आणि बैल पण नाही म्हणत, मी हे वासरू म्हणते. तर हे वासरू प्रत्येकाच्या घरच्या इथल्या त्यांच्या इथं पाणी प्यायचं असतं का, त्या ह्याच्यामध्ये पाण्याच्या टाक्यामध्ये, प्रत्येकाच्या टाक्यामध्ये जाऊन पाणी पिऊ लागलं होतं. पण कोणी काही म्हणत नव्हतं, कारण की ते वासरू आहे शेवटी. तर शेवटी मला नेऊन देणारा दादा, माझा पंकज भाऊ, म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीचा नवरा, कामावरनं आला घरी, म्हणजे हाफ डे घेऊन नाही, त्यांचं असं फिरस्तीचंच काम चालू असतं. तर मला नेऊन द्यायसाठी बसस्टॉपवरती आम्ही त्याला फोन केला, आणि तो लगेच हजर झाला. खूप साधा आहे, दिसायला पण खूप साधा आहे, आणि स्वभावही खूप 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 सुंदर आहे यांचा. मनमोकळेपणाने बोलणार, आणि असं कुठल्या दबावामध्ये नसते माझी आत्याची मुलगी. सगळं तिला फ्री आहे, कुठलंच टेन्शन देत नाही, किंवा भांडणं वगैरे असं म्हणाल तर त्यांच्यात काहीच नाही. खूप छान असं फ्रीली, कधी कधी त्यांचा हेवा वाटतो की मला का नाही असं, किंवा आपलं तर आहेच ऑलरेडी चांगलं, पण कधी कधी अजून, म्हणजे माणसाला कधी समाधान असतं का नाही. तर कधी कधी असं वाटतं की काश असंच असायला पाहिजे होता आपला पण नवरा. इतका छान आहे हा माणूस. माणूस म्हणून तर खूप चांगलाच आहे, पण हा नवरा म्हणूनही खूप चांगला आहे, आणि भाऊ म्हणूनही चांगला आहे. तर म्हणजे पूर्णरित्या खूप चांगला माणूस आहे हा. तर मस्तपैकी मग मला जेव्हा फोन येत होता आमच्या साहेबांचा, तेव्हा मी ह्या दादाजवळ फोन दिला, पंकज भाऊजवळ, आणि तूच बोल की मी बसमध्ये तिला बसवून देत आहो, मी आता लगेच बसमध्ये बसवून देत आहो असं म्हणून. पण बिचारा तो पण माझ्या नवऱ्याचे नखरे झेलत होता की मी बसमध्ये बसवून दिलेलं आहे, आता ती बस सुटणार आहे वगैरे वगैरे, असं सगळं चालूच होतं. आणि हा आहे माझ्या आत्याच्या मुलीचा मुलगा, म्हणजे माझा भाचा. ह्याचं नाव आहे शौर्य. आणि तो खूप 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 नाराज होता, कारण की आम्ही जात होतो म्हणून. त्याला असं वाटत होतं की आम्ही अजून 2-3 दिवस राहावं, आणि कारण की त्याला करमतं पाहुणे वगैरे आल्यावरती, म्हणजे सगळ्यांनाच करमतं पाहुणे वगैरे कोणी घरी आल्यावर. पण त्याला खूप स्पेशल वाटतं, कारण की तो जेव्हा पुण्याला येतो, स्पेशल आमच्या इथे येतो, माझ्या आईच्या इथं त्याला खूप करमतं, आमच्या इथे खूप करमतं.
आणि मग तो खूप नाराज होता की का चालवत आम्ही म्हणून. आणि मस्तपैकी मग गाभाडलेल्या चिंचा पण होत्या आणि चिंचा तोडताना तिथे थोडंसं भांडण पण लागलं, कारण की जेव्हा शौर्या दगड मारत होता ते दगड त्या एका दुसऱ्या घराच्या कौलावरती जाऊन आदळला आणि तिथली जी म्हातारी होती ती बाई इतकी ओरडत बाहेर निघाली सांगूच नका. तेव्हा तुम्हाला ती दिसत असेल म्हातारी आजीबाई श्रावणीच्या मागं उभी आहे बरं का. नाही तर माझ्या श्रावणीला म्हणा ही म्हातारी आजी आहे का म्हणून. तर ही म्हातारी आजीबाई मस्त कमरेला हात लावून बाहेर निघली की कोणी दगड मारला म्हणून वगैरे. आणि मग आम्ही हसायला लागलो आणि शौर्याला शाळेत जायचं होतं, टायमिंग झाला होता शौर्याला शाळेत जायचा. तर पंकज भाऊनी त्याला शाळेमध्ये नेऊन म्हणजे त्याची बस येते बस स्टॉपवरती, स्कूल बस आहे, तो ब्रह्मपुरीला शाळेत जातो आणि त्याची बस होती म्हणून तो नाही म्हणत होता शाळेत जायला, पण बिचारा गेला, काय करणार ना, कारण की आता आम्ही गेल्यावरती त्याला घरी राहावं लागत होतं एकटंच. म्हटलं आम्ही पण त्याला जा शाळेमध्ये म्हणून मग तो शाळेत गेला. आणि मग आम्ही पंकज भाऊची परत वाट बघायला लागलो, कारण की बसचा टायमिंग फिक्स होता. बसमध्ये तो डेपोमध्ये जाऊन आलेला की बसचा नेमका टाईम किती आहे वगैरे म्हणून. तर मस्तपैकी आम्ही इथे बसलो आणि आता बसची वाट बघत थांबलो. आणि साहेबांचा तर काय फोनवर फोन आणि ह्या आजीची गंमत. तर चलो आता व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.